चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये दाट वस्तीच्या भागात एक बिबट्या आढळलाय। बजाज तंत्रनिकेतन जवळच्या मटन मार्केटच्या परिसरामध्ये हा बिबट्या आढळलेला आहे आणि पूर्ण वाढीचा हा बिबट्या आहे। सकाळी स्थानिकांना या बिबट्याचं दर्शन झाल्यानंतर एकच धांदल उडाली। वनपथकाचं बेशुद्धीचं इंजेक्शन मारून वनपथकानं या बिबट्याला काबूत आणण्याचे प्रयत्न केलेत। वन विभागाचे बजाज तंत्रनिकेतन जवळच्या मटन मार्केटमध्ये बिबट्याला प्रकारे नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। चंद्रपूर शहरामध्ये दाट वस्तीच्या भागामध्ये या बिबट्याचा वावर दिसून आला आहे। महत्त्वाची बातमी आहे, बजाज तंत्रनिकेतन जवळ मटन मार्केट आहे आणि या ठिकाणी हा बिबट्या दिसला। वन विभागाचं पथक या बिबट्याला पकडण्यासाठी दाखल झालेलं आहे। नागरिकांमध्ये या बिबट्याची प्रचंड दहशत आहे आणि वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत त्याला ट्रँक्युलाइज करण्याचे। चंद्रपूर शहरामध्ये दाट वस्तीच्या भागामध्ये अशा प्रकारे हा बिबट्याचा वावर दिसून आला आहे। तर चंद्रपूरमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असतात। बजाज तंत्रनिकेतन जवळच्या मटन मार्केट जवळची ही घटना आहे। नागरिकांमध्ये या बिबट्याची दहशत आहे आणि मोठ्या पद्धतीनं बघ्यांची सुद्धा गर्दी जमलेली दिसते या ठिकाणी। तर वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत या बिबट्याला पकडण्याचे। बिबट्याला आधी ट्रँक्युलाइज करण्याचा प्रयत्न होईल। सध्या या ठिकाणी वन विभागाचं पथक कार्यरत आहे। आमचे प्रतिनिधी आशिष आंबाडे आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आशिष, बिबट्या दिसलाय चंद्रपूर शहरामध्ये दाट वस्तीच्या भागामध्ये, काय नेमका हा सगळा थरार आहे, काय सध्याचे तपशील आहेत? चंद्रपूर शहराला वळसा घालणारी हिरई नदी आणि त्यानंतरची वर्धा नदी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत महापुरामुळे आणि कदाचित यामुळेच रस्ता चुकल्यानं हा जो बिबट्या आहे हा घनदाट वस्तीच्या चंद्रपूरच्या बजाज तंत्रनिकेतनच्या भागामध्ये आला आहे। या ठिकाणी एक बंद घर आहे आणि त्याची झुडूप आहे। त्या झुडुपामध्ये तो लपलेला आहे। आज सकाळी या भागामध्ये जे वस्तीतले व्यापारी आहेत त्यांना हा बिबट्या दिसला आणि त्याच्यानंतर ही सगळी ऍक्शन सुरू झालेली आहे। या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आणि बेशुद्धीचे इंजेक्शन मारण्यासाठी वनपथक इथे आलेलं आहे। मोठ्या संख्येमध्ये बंदोबस्त तैनात आहे, पोलीस आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला टॅप करून बिबट्या जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हजारोंची गर्दी मात्र इथे जमली आहे। ठीक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आशिष अंबाडे, आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।